तर नमस्कार मित्रांनो, मी सार्थक देसाई आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर बरेच दिवसांनी आपला ब्लॉग आणि आपण आज राईडला चाललो आहे. ही वंशची बाईक आहे आणि ही आपली. तर सगळं एकदम लगेज बिगेज एकदम रेडी करून वंश आणि लगेज बिगेज तयार आहे. तर आता आपण इकडून चाललो आहे महाबळेश्वरला. किती वाजलेत रे? 5:30 झालेत. तर आपण आता इथून निघतो आहे. तर भेटूया पुढे. मित्रांनो, आपण आता राईडला सुरुवात केलेली आहे आणि तर आपण आता निघालो इथून. आपल्या पाठून वंश पण आहे, त्याच्याकडे एक्सपल्स आहे, तुम्ही बघितली असाल. तर आता आपण आता इथून निघालो आहे. तर काळोख असल्यामुळे काय आपण जास्त बघू शकत नाही आणि जरा लवकरात लवकर रस्ता कापायचा, म्हणजे लवकरात लवकर पार करायचा रस्ता, असा प्रयत्न चालू आहे. तर आता आपण डायरेक्ट हायवेवर भेटूया आणि जरा सकाळ होऊ दे, जरासा असं उजेड होऊ दे, मग आपला ब्लॉग पुढचा मोठा ब्लॉग चालू करूया. तर आता डायरेक्ट आपण पुढे भेटूया. तर मित्रांनो, धुकं एवढं आहे की काय पुढचा रस्ताच लक्षात येत नाही आहे. बेकार धुकं आहे इथे लागलेलं. आपण करबुड्यात आलेलो आहे इथे खाली आणि धुकं एवढं आहे की रस्ता कळत पण नाही आहे, एवढं आजूबाजूला धुकं आहे. आणि आमचा एक रायडर आहे ना, हाई शपथ काय बोलू त्याला आता. तर मित्रांनो, आता आपण संगमेश्वरच्या पुढे आलो आहे आणि आता आपण डायरेक्ट मुंबई टू गोवा हायवेला लागलेलो आहे हायवेला. आणि फॉग एवढा आहे की मला वायझर पण हेल्मेटचा खाली करता येत नाही, कारण सगळं वायझरवर पाणी संपलं आहे. त्याच्यामुळे मला काय पुढचं दिसत नाही. आवाज पण आता खरखरत येत असेल तुम्हाला, कारण मी वायझर ओपन ठेवलं आहे आणि हळूहळू आता सकाळ होत चालली आहे. तसं आता आपण हळूहळू पुढे जातो आहे. तर अजून जरा उजेड झाला की भेटूया आपण. आता आपण चांगली स्पीड धरलेली आहे आणि विषय आहे, आपल्याला आता दिसतंय उजेड आलाय, जरा आपल्याला हळूहळू दिसायला लागलंय. तर जाऊया आता आपण चहा पिण्यासाठी कुठेतरी थांबूया. चहा कारण अंग थंड लय, पूर्ण थंड झाले थंड. तर चहा प्यायला भेटूया आपण डायरेक्ट आता चहा प्यायला. तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपण चहा पिण्यासाठी थांबलो होतो. बाहेर एवढी थंडी आहे की बोलायला पण असं कुडकुड होतंय. आता नाही तर जरा कमी झालं. हां, नाही तर तोंडातून अशी वाफ येत होती. तर आपण संगमेश्वरच्या पुढे, डिंगणीच्या पुढे आपण इथे आता थांबलेलो आहे चहा प्यायला. तर बराच वेळ झाला, म्हटलं धुकं पण भरपूर होतं, फॉग भरपूर होता, त्याच्यामुळे मग आपण थांबलो होतो. हे बघा चालू झालं. आणि आता आपण इथून आता थोड्या वेळाने निघणार आहोत. तर हे दोघं जण तिकडे आहेत गाडींच्या इथे थांबलेले. आणि अरे बापरे, काय थंडी आहे रे. आणि हा आपला मुंबई टू गोवा हायवे. सकाळ मर्सिडीज आपल्याला दर्शन झालेलं आहे. पप्पा की टाकी फुल करके दिए लोणावळा जाऊ आपण फिरायला लोणावळा. हे दोघं जण तिथे आहेत. तर आता आपण निघूया इथून. मित्रांनो, आता आपण चहा पिऊन मस्तपैकी आता आपण इकडून निघालेलो आहे. सूर्यदेव आपले उगवलेले आहेत, प्रकट झालेले आहे. सूर्यदेवाने आपली किरणे पाडलेली आहेत, प्रकाश पाडलेला आहे. तर हे रायडर चलो. आणि आपण आता चाललेलो आहोत हायवेला 120 50 हे धर की ओढ. आणि अशा तऱ्हेने आपण आता इथून निघालेलो आहे. पुढचा प्रवास आपला चालू झालेला आहे. भेटूया मध्ये चलो.
हे बघा आपल्याला आता इथे डायव्हर्जन लागलंय. सावर्डे 11 किलोमीटर, चिपळूण 25 किलोमीटर, पनवेल 253 किलोमीटर. आणि अजून पण इथे काय काय ठिकाणी फॉग धुकं आहे. आणि आता आपल्याला चांगला हायवे लागलेला आहे, तर टॉप टू टॉप जायचा प्रयत्न, म्हणजे गाडी पण आपल्याला मायलेज देईल. आणि हा टोल नाका पण बंद आहे. सकाळ सकाळचा व्ह्यू बघा काय सुंदर वाटतंय. आणि आता जरा गरम गरम वाटायला लागलंय, उष्णता. आणि आपला एक पुढे रायडर आहे बघा. काय व्ह्यू आहे बघा, क्लास वाटते एकदम. बरं वाटतंय बरेच दिवसांनी अशा हायवेवर चांगल्या. सो बरं वाटतंय खरं म्हणायला गेलं तर. आणि फॉग म्हणजे धुकं बघा काय आहे, अजून बेफाट धुकं आहे, बेफाट. पण रस्ता एक नंबर आहे. रस्त्यावर सगळा खेळ आहे. रस्ता पण एका सिटी मध्ये आलोय. आय थिंक ही चिपळूण सिटी आहे. सॉरी सावर्डे आहे, सावर्डे आहे, सावर्डे. पुढे तिथे असे म्हणजे धुक्याची एकदम लेअर झालेली आहे. मस्त वाटतंय एकदम, कडक वाटतंय, कडक. तुम्ही इथून गोप्रो मध्ये दिसेल नाही दिसेल काय माहित नाही, पण ते बघा त्या साईडने आहे ना पूर्ण अशी धुक्याची लेअर झालेली आहे. असे वाटतंय ढग सगळे खाली उतरलेत. हा व्ह्यू आहे, आ हा हा हा. डोंगरामधून एकदम असा सुपर रस्ता आहे. कडक वाटतंय एकदम. हे बघा फॉग फॉग धुकं कसं वर येत आहे. जसं आता ऊन पडत जाईल तसं अजून धुकं वर येत जाणार ते. आणि जरा आता इथे थंडी वाजायला लागली आहे. हे बघा धुकं एवढं आहे की रस्ता दिसत नाही समोरचा. पनवेल 234, चिपळूण 6 किलोमीटर. महाड किती होतं बघितलं नाही. आता आपण चिपळूण सोडलेलं आहे आणि आता आपण खेडच्या साईडला जातोय. तर बघूया, सोडलंय आता आपण चिपळूण. भेटूया मध्ये मध्ये. आपल्याला आता परशुराम घाट लागलेला आहे.
आणि आता आपण हळूहळू परशुराम घाटाच्या इथे वर आलेलो आहे. तसा उशीर नाही होणार पोचायला, पण महाबळेश्वरचा तिथले जे घाट आहेत ना तिथे जरा उशीर होईल, कारण घाट आहे ना तो, घाट एरियामुळे जरा उशीर होईल. बाकी काय नाही, हायवेने काय आपण जाऊ खेड. आपल्याला ह्या साईडला सगळ्या कंपन्या दिसतील, सगळ्या कंपन्याच कंपन्या. एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत रे बाबा. आता आपण खेडच्या जवळ आलेलो आहोत. खेड 7 किलोमीटर. आणि आता आपला राईट पण येईल 10-15 किलोमीटर नंतर महाबळेश्वर. आता खेड सिटी लागले. खेड खेड सिटी. लास्ट टाइम मुंबईला आलो होतो तेव्हा मी इथेच थांबलो होतो. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, आता आपल्याला टनल लागलाय. आपण पोलादपूरच्या जवळ आलेलो आहे. फायनली पोलादपूरला आपण आलेलो आहे. फायनली 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 पोलादपूर. आणि इथून आपल्याला आता राईड घ्यायचा आहे. पोलादपूरवरून आपल्याला राईड घ्यायचा आहे. तर आता आपण महाबळेश्वरच्या रोडला आलेलो आहोत. महाबळेश्वर 1 तास 4 मिनटं दाखवत आहे. 36 किलोमीटर दाखवत आहे. 36 किलोमीटर आणि 1 तास 4 मिनटं.
समोर व्ह्यू बघू शकता. वर गड आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मस्त व्ह्यू होता. अरे बापरे, हा 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 हा. जरा हळूहळू आता थंड लागायला लागलंय, थंड. तर आता आपण इथे थांबलेलो आहे. ट्रॅफिक जाम झालं आहे कारण पुढे लक्झरी आणि स्कूल बस टर्निंगवर आल्यामुळे आपल्याला थांबावं लागलं आहे, असा विषय आहे. आणि सगळा विषय असा. तर बघूया किती. तर आता आपण आलेलो आहोत महाबळेश्वर, आपल्या लॉजच्या सिटीच्या इथे आलो आहे. आणि चला आता आपण आपल्या रूमवर जातो आहे.